आज आम्ही आमच्या शेतात आज कॅम्पिंग करायला जाणार आहोत आणि आम्ही त्या तिकडे विविध प्रकाराचे जेवण बनवणार आहेत आणि तुम्ही ते शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर आम्ही शेतामध्ये कशा प्रकाराची भाजी बनवतो तर ते बघायसाठी ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो आता आम्ही गावाकडे जातो. खायला द्यायचं आम्हाला लाईक आणि तुम्ही पण आवाज घेत राहा. चला मग बसा मावशी. आता आम्ही निघलो. कुठं? आता आम्ही शेतात निघलो. आता आम्ही आमच्या शेतात चाललोय. तर काय काय होते आता रस्त्याने तर मित्रांनो रस्त्याने जाताना एक मंदिर लागलं होतं. तर आता आपण दर्शन घेऊन पुढच्या रस्त्याने निघूया. तर मंडळी आता आपलं शेत आलेलं आहे. आपल्याला ते तिकडे पाठीमागे जायचंय. गाडीतलं सामान वगैरे घेऊन जाऊ आता. बघा पायाला लागलं का? गुडघ्याला लागलं असं नक्कीच. किडा दिसला. ते पडत नसते काही नाही का? अवघड आहे चढायला. आता बापू आम्हाला जागा साफ करून देत आहे. आता आम्ही इथं आलो कॅम्पिंग करून. आता आम्ही इथं टेंट लावणार नंतर स्वयंपाक करणार. सगळे व्हिडिओ खाऊया मग सगळेजण. मंडळी स्वयंपाक झाला तुम्ही जेवायला अवश्य या. आता इशू साफ करत आहे. इशूला दमाला मी साफ करतो. हो देशर मी साफ करतो. बघू शकता मित्रांनो आता आपल्याला टेंट लावण्यासाठी जागा केली आहे. या ठिकाणी आता एक नंबर एक साफ जागा झाली आहे. आता आपण इथे टेंट लावूया. बघू शकता आमचं एक किती छान प्रकारे शेत आहे. आता आम्ही त्या तिकडे फुलवरा बघायला जात आहोत आंब्याचा. काकून काका संग आम्ही जात खाली बघून चल. पाय खाली काटे आहेत. बर बघ दीदी किती छान कुठे दिसायला. इकडे तार लावलं सोडायचा. बघूया दीदी बघ किती छान कुरुडा आहे. दीदी बघ किती छान कुरुडा आहे. दादू छान वाटलं आमचं शेत. छान वाटलं आमच्या दादूला. बघ बोलते छान वाटलं. तर मित्रांनो आता आपल्या समोर काकांना बिबाचं झाड दाखवायचंय. काकाला आंब्याचं झाड माहित नव्हतं. फुलं आली ना आता दाखवलं. आता आम्ही बिबाचं झाड पण दाखवणार. बाळा
कसं वाटलं आपलं शेत बघितलं का नाही? आवडलं म्हणते, आवडलं. आवडलं का नाही? तर मित्रांनो झाला आपला आराम करणार. चला तर मग आपण आपल्या टेंट कडे जाऊया. तर मालिक नाही तुला नाही राव हलवी वगैरे देते. बरं काका पाठवून काय चला काकू काका दमाने काटे बुडतील. काय कोण घ्यायची? आम्ही तिकडे आंब्याकडे गेलतो. काका आणि काकूला आम्ही आंब्याचं झाड दाखवलं. त्या मित्रांनो आमचा मळ आहे पाठीमागे हे सोलार. काका तुम्हाला बिबाचं झाड दाखवू? चल बरं बघू दे मला कसं असते. पाहिलंच नाही मी आणखी झाड कसं असते बिब्याचं. या माझ्या माग सर्गेश्वरी. हो हो इकडं काका बिबाचं झाड दाखवतो. खाली बघू ना हा काय पडेल ते. कशाचं झाड दाखवू तू? हा बिब्याचं ना. हा हे बघा बिब्याचं झाड. अच्छा हे का? काय हात लावला का तेल लागते. अच्छा बर तेल हात नाही लावत हा. याला तेल आपल्याला याचं तेल लागले की खाऊन होतात. हो का? जाऊ दे मग हात लावायलाच नको आहे की नाही. बिबाला हात लावू नका. ओके ठीक आहे. कसं या ठिकाणी तोडतात आणि कसं खातात ते बघू आपण आता. मनश्री ते कसं खायचं मग आता? कसे तोडायचे बिबे आणि नंतर कसे खायचे असतात? हे पहिले कसे तोडायचे ते? तोडायचं. पिवळे झालेले का? कोणतं हे तोडू का मी? नाही लाल झालेलं? हा अच्छा हे का? अच्छा ओके हे असं का? आणि हे काळं पण झालंय बरोबर. आणि हे साईडला आलंय बरोबर. आता याला कसं खायचं असते? हे खायचं. हे खायचं असते का? ओके आणि हे बाकीचं काढून फेकायचं. हे काढून फेकायचं का? ओके ठीक आहे. काढू का मग आता याला? हो अच्छा दमाना तेल लागू शकते. ओके नाही फुटत आहे तेल निघत आहे. हो हे असं का? हे खायचं का? हो ओके ओके. कशी आहे टेस्ट? मस्त गोड आहे का आंबट आहे? गोड. गोड आहे. हे फेकून द्यायचं ना. बरं आपण आणखी तोडूया आता मग. मी पण एक टेस्ट करायला ठीक आहे ना. चला मित्रांनो आता काकाने दाखवलं झाली झाड. आता आपण त्याच्याकडे टेंट कडे जाऊया. चला चला जाऊया आपण हा. चला तर मित्रांनो आपण आता बिबं भाजून खाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही बिबं किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आपण काही तोडलेले आहेत आणि काही तोडत आहोत. आता आपण आज कॅम्पिंग करायसाठी आलो आपण विथ फॅमिलीसोबत सगळं फॅमिली वगैरे. तर आता बिबं वगैरे तोडून आता बिबं भाजून खाणार आहोत आपण. कारण की आपल्यासोबतचे जे साहेब आहेत त्यांना बिबं कसे होते ते पण माहीत नव्हतं आणि कसं झाड असतं ते पण माहीत नव्हतं. त्यासाठी त्यांना बिबा झाड दाखवलं आणि आपण ही बिबं तोडत आहोत. आणि तोडून झाल्यानंतर तर हे बघा आपण एवढे बिबं तोडले. जास्त काय आपण तोडणार नाही. एवढ्याच आपण आता मस्तपैकी भाजूया आणि भाजल्यानंतर कसे लागतात कसे नाही हे साहेबांना एकदा खाऊन दाखवूया. तर त्यांना आपण आज पहिली वेळेस ते बिबं भाजून खातील. त्यांनी बिबं असे प्रत्यक्ष झाडाचे पण कच्चे पण खाले नव्हते. तर त्यांना आपण आज कच्चे पण बिबं खाऊ घातले आणि भाजलेले पण एकदा खाऊ घालूया आणि त्यांना विचारूया मग टेस्ट कशी काय नाही ते. तर चला मग आता एवढे आपण तोडलेले आहेत. याला आपण आता हे असे वेगळे करूया याच्यापासून. याला आमच्या इकडे उलथणं म्हणतात. हे असे उलथून घेऊया, वेगळे करून घेऊया आणि हे भाजूया. कसे लागतात कसे नाही बघूया. तर तुम्हाला काही बरेच जणांना माहीत नसतं बिबा कशा प्रकारे असतात. तर हे बघून घ्या. अशा प्रकारचे बिबा असतात आणि हे असे वेगळे करून हे वाळून विकतात काही शेतकरी आणि याला भाजून आपण खाऊ पण शकतो. तर चला आपण भाजूया आणि कसे लागतात ते बघूया मग. तर मित्रांनो हे आपण बिबं सागाच्या पानावर हे तोडून टाकत आहे आणि एवढे आपले काने उलथून झालेले आहेत. आता बघूया बाकीचे उलथण झाल्यानंतर याला भाजून काढूया. हे भाजण्यासाठी
तुराटीच्या काडीमध्ये किंवा तारामध्ये असे होल करून त्याच्यामध्ये टाकतात आणि आहारावर भाज्या छान लागतात, झाडावर थोडं कमी छान लागतात. बघूया. तर मित्रांनो, हे बघा आपण बिबं एवढे उतरून झालेले आहेत. हे एवढे आपण जवळपास 50 बिबं हे केलेले आहेत जमा. आपण जे बिबं आहेत हे भाजूया मस्तपैकी आणि कसे लागतात कसे नाही हे साहेब एकदा वेळेस खाऊ घालूया. वाळले तर त्यांना खाऊ घातले, खूप छान लागले म्हणत आहेत. तर आता आपण भाजून पण एकदा खाऊ घालूया. हे बघा बिबी झाड किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे वर बिबं आहेत, आपण ते तोडू शकलो नाही. परत कधी आल्यानंतर परत खाऊया वर जाऊन. आजच्या पुरते एवढे बस झाले. तर बघा मित्रांनो, हे जे बिबं आहेत हे आपण येळूची काडी आणलेली आहे. याच्यामध्ये आपण बिबं असे हे टोचायचे आहेत आपल्याला आणि हे नंतर आहारावर भाजायचे आहेत. आहारावर भाजल्यानंतर खूप छान लागतात. हे अशा प्रकारचे हे करायचे आहेत. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे हे करून घ्यायचे आहे. एवढीशी कांडी आणली आणि त्याच्यात घालायचे आहेत. नंतर कशावर भाजायचे हे? नंतर भाजायचे ते चुलीवर आहारावर. आणि नंतर मग भाजले की खायचे. नंतर मग भाजले की खायचे. कसे लागतात? खूप छान लागतात. तू कधी खालते? गेल्या वर्षी खालते ना वाटतं तुझ्या? मी गेल्या वर्षी खालते. कोणा भाजून दिलते तुला? मला पप्पानेच दिले ते भाजून. कुठं? इथं शिकत का? अंगाला लावलं, गाळच लाल झालं याचे. घाल लाल झाली ती दुईकडे नाही आले गाडीच नाही वाढू लागलं. हा वाढू झोपलं. हा गाडीमध्ये गार वारं लागलं, मग गाडी झोपला. गडी झोपला. आता काकू कांदा कापत आहे आणि मग मी पास्ता करत आहे. कांदा कशासाठी? आम्ही पास्ता करणार आहे. पास्ता आणि मॅगी. मंडळी आता आपण आज पास्ता मॅगी खाणार आहोत. तेल टाकलं मॅगी करण्यासाठी. मग काकू कांदा टाकायचा. आम्ही फोडणी दिलेली आहे. आता काकू मॅगी टाकायला. मंडळी बघू शकता काकूने मॅगी टाकलेली आहे. या मंडळी गरम गरम मॅगी खाऊया. हे आमच्या घर दादा आहे. शाळेत चालला का नाही? अभ्यास घेते. तर मित्रांनो, आता आपण मॅगी खातोय. तर या मित्रांनो मंडळी मॅगी खायला. कसं करायला आमचा ओजस? ते ईश्वरीचं टाका. चमचा आहे का? चमचा 2 होते. मस्त झाली आहे. हे कर बरं. तुम्ही पण अशी छान छान करून खा. चमचा नाही. मीठ कमी आहे. काय करू काय? काय भाजी झाला बाई स्वयंपाक घेऊन. म्हणजे करपणार नाही, नाही तर पाणी तडते. पास्ताला जास्त शिजवावं लागते काही की? कसं झालं? मित्रांनो, आपण आता पनीरसाठी टमाटर भाजत आहोत. मम्मी तर तिकडे कांदा कुटायली. आताच आपण हे खाल्ली मॅगी. तर मंडळी आपण आता पनीरसाठी कांदा कुटून घेत आहोत. मंडळी बघा आता किती छान झालंय. मी दीदी आणि गौरव आता खायलो. तुम्ही पण असं संडेचा रोज एन्जॉय करत जा. आज संडे असल्यामुळं मस्त आम्ही सगळ्यात एन्जॉय करत आहे. बघा किती टहार किती छान आहे. दादाने आम्हाला टहार आणून दिलं. तर तिकडे मम्मी स्वयंपाक करत आहे आणि आम्ही टहारचा एन्जॉय घेतो. तर मित्रांनो, हे बघा आपण अशा प्रकारच्या रांगा तयार केलेल्या आहेत ह्या 2. आणि इकडे जाळ पण ठेवलेला आहे. या आहारामध्ये आपल्याला ह्या 2 रांगा टाकायच्या आहेत बिब्याच्या आहार झाल्यानंतर. तर बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारचे बिबं आहेत हे लाल भडक. तर आता याचा जर आहार पडला तर आपण त्या आहारावर ठेवूया. तोपर्यंत हे आपण बाजूला ठेवूया. तर आता आहार पडण्याची वाट बघूया. आपण जर जाळावर भाजलं तर टेस्ट चांगली लागणार नाही. आहारावर भाजली तर टेस्ट छान लागते. त्याच्यामुळं आपण जाळावर भाजणार नाही, आहारावर भाजणार आहोत. तर आहार होईपर्यंत आपण वाट बघूया. बिबं भाजलेले आहेत बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे 50% झालेले आहेत. तर अजून थोडे फार राहिले 50% ते भाजून घेऊया. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भाजलेले आहेत. आणि
कलर पण बघू शकता तुम्ही, काळा काळा झालेला आहे. तर थोडीफार राहिले ते थोडीफार भाजून घेऊया आणि नंतर बघूया कसं काय लागतं ते खायला. बघू शकतो मंडळी, आता काकूने पनीर कापलं. आता आपण पनीरची भाजी खाणार आहोत. भाजीचा मसाला तयार आहे. दीदी बघ कोथिंबीर तोडा गेली. मी घरावर फोडणी देऊ तर पनीरच्या भाजीला. दीदी चाल ग लवकर. हो हो यायला यायला. पटा हे तर कशाला हाक मारत जरा पडत नाही. यामध्ये आपण वरतून बटर टाकतोय. मस्त बटर टाकल्यावर टेस्ट छान येते भाजीला. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे भाजीला असते आणि हे भाजल्यानंतर हे असं नरम सूद होते आणि हे खूप छान लागते खायला. तुम्ही पण असे बिब भाजून खाऊ शकता. खूप छान प्रकारचे नैसर्गिक आहे हे. रानमेवा म्हणजे जातं याला. तर कसं काय लागायचं? मस्त आहे, टेस्ट खूप छान आहे. भाजलेलं वाळूक कसं असतं कोणासाठी कसं काय तशा टाईपची टेस्ट आहे. चांगली टेस्ट लागेल आणि गरम आहे परत. तर आपण आता त्याच्यात पनीर टाकून घेऊयात. मंडळी हे बोर छान आहे तर खूप छान आहे. तर मंडळी खूप छान लागत आहे. तुम्ही पण अशा प्रकारचा खाऊन बघा. नंबर बापू छान वाटेल. अहो बाई लई चांगली लागली बाई, हे कोण खायलो. हम्म हा भाजलेली तर बाई लई चांगली लागली नाही बाई. हम्म कोणी तुया भाजली का माझ्या भाजली बाई? मी भरले ना. हा आपण सगळ्यांना भाजले. हा लई चांगली लागली नाही का? तर नाही तुम्ही काय करायले? आम्ही काय करायला सांगू ना. आम्ही बिबट्या खायला. बिब बिब खायलो. आम्ही बिब खायलो. हो आपल्या बोरकड हो म्हणा, आम्ही आंब्या खाल्ले. आम्ही आपल्या आंब्या खाल्ला हाव. बोर सुट्ट्या लागल्यावर माझी मम्मी आणि काकू भरीच करायचा वांग्याचा आणि बापू बाळाला सांभाळायला येतं मांडीवर घेऊन. काका ड्रॉन राहिले तर मला दीदीला सोडून सर्व बिझी आहेत. आमच्यासारखं तुम्ही पण एन्जॉय करा. काकू वांग भाजत आहे. मम्मी चटणी कुटत आहे. दोघं पण आता स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. पनीरची भाजी झाली आपली. भरीत चालू आहे. भरीत बघू शकता. मम्मी चटणी कुटली आणि बापू तिकडे का नाही बाळाला झोपू घालेले. आणि काकू वांगे भाजायले आणि मी एन्जॉय करायला आणि दीदी उभी राहिली. मम्मी आता भरीत कुटायली खलबत्त्यात बघू शकता. खलबत्त्यामध्ये असं तुम्ही कधी खाली का मंडळी? शेतामध्ये आज मज्जा येणार आहे जेवायला. आज संडे असल्यामुळे खूप एन्जॉय करत आहे आम्ही. तुम्ही पण असंच एन्जॉय करा. आज संध्याकाळचे 5:30 वाजले. मम्मी संध्याकाळी 5:30 वाजले. आवर लवकर. अंधापणाला अजून काही दिसणार नाही. वांगे गरम आहेत ना. वांगे गरम आहेत तर थंड होते ना.
नको ग, याच्यात माती पडेल ना. लवकर लवकर करा, मला गरम खाऊ घाल. हे भाजायला गरम गरम खाऊ घाल. ते पोटात कावडे वाढायले. गवरारी कोथिंबीर टाकत आता ठेशात. पाहिजे. थांबा, थंड होऊ द्या आणि मग काढा. दर मंडळी अशा प्रकारचा डोर असते. हे असा ड्रोन असते. आम्ही या ड्रोन मध्ये व्हिडिओ काढलेले आहे. मंडळी आम्ही आता स्पेशल भाजीची भाकर करत आहे. आपण कधीतरी भाजीची भाकर खाली नसेल तर खाऊन बघा, खूप छान लागते. पण ही सगळं भाजीची भाजी 1 नंबर 1. मम्मीने भरीता मिरची कुठली आता टाकायली. आता काकू मीठ टाकत आहे. नाही. बघू शकता आपली शेती आणि भरीत. मम्मी आप क्या कर रही हो? आता भाकरी बनवते बाजरीची. भाजी हो गई क्या? हाँ, हो गई ना. चावल हो गया क्या? हाँ, जल्दी जल्दी बनाओ, बहुत जोर से भूख लगी है, जल्दी बनाओ. जल्दी बना. बाजरी की रोटी आणि भाकरी. मी नंबर 1 आता भाकरी बनवत आहे बाजरीच्या. बघू शकतो मंडळी. आणि बापू तिकडे बसतोय बाळा समोर आहे. मम्मी हे काय आहे? आपको बेटा काकड़ी का पता है? बीट खाता बीट. हाँ, देते. शिकावून झोपल्या. बघू शकता मंडळी, काकून कांदा काकडी बीट कापलं. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता तुम्ही आपण शेतामध्ये चांगल्या प्रकारे पनीरची भाजी केली आहे. ठेसा एकदम नंबर 1चा. आणि ही इकडे पनीरची भाजी आणि सोबत कडक कडक बाजरीची भाकर. तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे वातावरण आहे. खाऊन बघूया पनीरची भाजी कसं काय झाली ते. बस खूप तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण की जेव्हा बाजरीची भाकर खूप असल्यामुळे, छान असल्यामुळे ही टेस्टी असते, चांगली पण असते. बघा खाऊन तुम्ही. पनीरची भाजी पण एकदम नंबर 1 झालेली आहे. आणि या ठिकाणी ठेसा बघूया कसं काय ते. नंबर 1 असा ठेसा केलेला आहे. पनीरच्या भाजीपेक्षा ठेसा तर खूपच छान लागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज येत आहे, किलबिल किलबिल. आणि शेतामध्ये जेवणाचा आनंदच काही वेगळा असतो. तर आज साहेबांमुळे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. ते बऱ्याच दिवसाचं म्हणत होते की बाबा शेतामध्ये चला कॅम्पिंग करूया. आज काही नियोजन नसताना आम्ही जवळपास 12 वाजता निघलो हिंगोलीवरून. आणि या ठिकाणी 1 वाजता 2 वाजता पोहोचलो. आणि त्यानंतर आम्ही तयारी चालू केली. या ठिकाणी बिबं वगैरे खाले आणि डाळ वगैरे खाला. तर असे गरम गरम भाकरीसोबत बाजरीच्या खूप छान भरीत लागतं. आणि पनीरची भाजी मित्रांनो, तुम्ही कधी पण ही टेस्ट घेऊन बघा. खूप चांगल्या प्रकारे याचा स्वाद येतो आणि तुम्हालाही आवडेल शेतामध्ये असं. भाजी मस्त झाली बा. ठेसा घ्या ना, ठेसा. ठेसा घेतला ना. ठेसा घ्या. तर बाबा सुद्धा म्हणाले की बा छान भाजी झाली म्हणून. लई बेस्ट ठेसा झाला आणि मी आवडीनं खायलो बा. हा, सांबार, वांग, बैंगन असा म्हणून सर्व प्रकारचे टाकून सिना बरीच बनविल्या गेल्या बाई. हा, बेस्ट झालं. बैंगन झालं. बाजरा संग मी रोटी जेवण करायलो. बाजऱ्याची रोटी मला फार मस्त पद्धतशीर आवडली. मी आतापर्यंत खाल्ली नाही बुवा, पण आता मुलीला केली मस्त स्वयंपाक. मला जास्त पद्धतशीर आवडला.
आणि मी मस्त पद्धतशीर जेवण करायला बुवा. भात वगैरे, चपात्या, बैंगनाची भाजी, कांदा, बाजरीची भाकर काकडी आणि बाजरीची भाकर गरम गरम मी खायलो. जातं नसून पण मला आवडायची फार मस्त. गरम गरम खायलो बा. मस्त पद्धतशीर जेवण व्हायला मग आपलं. पुन्हा पद्धतशीर आवडीनं मी जेवायलो. आवडीने भावे हरिनाम घेशी. तर मंडळी आज जेवण करायला मस्त पैकी आम्ही सगळं जेवण करायलो. पप्पा, दादू, काका जेवले. तर चला मग जेवण वगैरे करूया आता. नंदनी साध्या जेवण करायला. मंडळी आता आपण जेवण वगैरे झालेली आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे. आई वगैरे तिकडं भांडे घासत आहे. मित्रांनो, तर आता असेच तुम्ही नवी व्हिडिओ परत आजच्या पुरता शेवटच आहे. हा व्हिडिओ आपण समाप्त करूया. परत अशी नवीन व्हिडिओ म्हणजे परत भेटूया. तोपर्यंत बाय.